गेल्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल लागला आणि या आठवड्यामध्ये इयत्ता 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल लागला। या बोर्डाच्या परीक्षांमध्ये आपल्याला उज्ज्वल असे यश मिळाले असेल यासाठी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। 10वीचा निकाल लागला, ज्यांना चांगली टक्केवारी मिळाली, ज्यांनी वर्षभर प्रचंड मेहनत घेतली होती, त्यांच्या चेहऱ्यावरती पाहणारा आनंद जणू काय तो गगनात मावत नव्हता असं काहीसं चित्र दिसत होतं। तर काही विद्यार्थी असे होते ज्यांनी मेहनत घेतली परंतु त्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं। मेहनत होती पण काय शेवटच्या क्षणाला काय झालं काय माहिती, पण त्यांना अपेक्षेपेक्षा बोर्डाच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक तणाव जाणवत होता। तर काही विद्यार्थी असे होते की ते नापास झाले, त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेच होते परंतु ते तितके गांभीर्याने या 10वीच्या वर्षाकडे पाहत नव्हते। परंतु निकाल लागल्यानंतर त्यांना देखील कुठेतरी असं वाटू लागलं की आपण याकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी म्हणजे जीवनातली सर्वात शेवटची परीक्षा किंवा काहीतरी अचीव करायचं असेल तर ते 10वी नंतरच करता येतं असं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर ते पहिल्यांदा तुमच्या डोक्यातून काढून टाका। अशा अनेक परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत, शैक्षणिकच नाही तर जीवनाचा प्रवास काटत असताना, जगत असताना, जीवन जगत असताना देखील आपल्याला अशा अनेक परीक्षा द्याव्या लागतात। म्हणूनच माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की या विद्यार्थ्यांपुढे काहीतरी रोल मॉडेल ठेवलं पाहिजे आणि त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन काहीतरी केलं पाहिजे। म्हणूनच माझा मित्र रणजित याचा एक प्रेरणादायी प्रवास की जो आपण ऐकावा, म्हणून त्याचा प्रेरणादायी प्रवास मी आपल्यापुढे मांडणार आहे। त्याचा प्रेरणादायी प्रवास मी स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे परंतु आज तो तुम्हाला भावावा, आवडावा म्हणून तोच आपल्याशी संभाषण करीत आहे। अशा पद्धतीने मी सर्व मांडणी करत आहे। तर चला मग आपण रणजितशी संवाद साधूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रणजित महादेव पोकळे सध्या पुणे या ठिकाणी इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये कम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे। माझे मित्र प्रशांत सर यांना माझा शैक्षणिक प्रवास आणि एकंदरीतच माझी झालेली वाटचाल सर्वांनी प्रेरणा घ्यावी अशी वाटली म्हणून सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद। म्हणूनच त्यांनी विनंती केली की आमच्या विद्यार्थ्यांचा 10वीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि काही मुले निकाल पाहून खूप खुश आहेत, तर काही जण अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले म्हणून चिंतेमध्ये आहेत, तर काही जण नापास देखील झालेले आहेत, त्यांना जरा मार्गदर्शन करा। म्हणूनच मी आज आपल्याशी संवाद साधत आहे। ज्यांना 10वीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळाले त्यांचे अभिनंदन, ज्यांना चांगले गुण मिळाले त्यांचेही कौतुक आणि जे नापास झाले त्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक। हा शब्द ऐकून तुम्हाला जरा वेगळे वाटेल की आमचे का विशेष कौतुक, आम्ही तर नापास झालो, आम्ही तर ताणात आहोत, आम्हाला घरचे दारचे सगळे आमच्यावर रागवत आहेत। कारण मी देखील 10वी नापास आहे आणि म्हणूनच त्यांचं मी विशेष कौतुक करत आहे। मी माझा 10वी नापास ते कम्प्युटर इंजिनियर किंवा भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी नोकरी हा प्रवास आपल्यासमोर मांडणार आहे। 10वी नापास असून देखील आज मात्र मी महिना 2 लाख पगार देणारे नोकरी करत आहे आणि हा प्रेरणादायी प्रवास आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये सोमनतळे हे माझं गाव, साधारणपणे 2 ते 3 हजार लोकसंख्या असलेलं माझं छोटंसं गाव। माझा जन्म झाला 6 जुलै 1992 रोजी। तुम्ही म्हणाल हे काय सांगताय, आम्हाला 10वी नापास झाल्यावर काय केलं ते सांगा। अरे हो, सगळं सांगणार मित्रांनो तुम्हाला, पण जरा माझी पार्श्वभूमी तर सांगायला हवी ना, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशा परिस्थितीतून पुढे आलेलो आहे। मित्रांनो, माझा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी घरातील आई वडील, चुलते चुलत्या, आजी आजोबा सगळेच खूप आनंदी होते। पण काय माहीत त्या दरम्यान आमच्या पंचकृषीमध्ये काहीतरी विपरीत घटना घडली होती, आठवत नाही, पण त्या दिवशी आमचा फलटण तालुका पूर्णपणे बंद होता। त्या घटनेच्या निषेधार्थ सर्व दुकाने, भाजी मंडई, जनरल स्टोर्स सगळे काही बंद, फक्त दवाखाने सुरू होते आणि इमर्जन्सी सर्व्हिस फक्त सुरू होत्या। आणि अशा काळामध्ये माझा जन्म झाला। माझी आजी सांगते, तुझी आई ज्यावेळी बाळंत झाली तिला प्रचंड अशक्तपणा आला होता, BP लो झाला होता। डॉक्टरांनी सांगितले तिला चहा आणि बिस्किट खायला द्या, त्यातून त्यांचा विकनेस कमी होईल। माझ्या आजोबांनी प्रयत्न करून कुठून तरी बिस्किटे मिळवली। सांगण्याचं तात्पर्य हे, मला वाटते माझ्या जन्मापासूनच माझी अनलकी जर्नीची सुरुवात झाली की काय।
असो ते संकट टळले. मी लहानाचा माझे आजोबा कोंडीराम पोकळे आमच्या तालुक्यातील एक उमदं व्यक्तिमत्व. ते सुरुवातीला शेतीमध्ये रमले, परंतु राजकारणाची हळूहळू आवड निर्माण झाली. गावातील ग्रामपंचायत असो, सहकारी सोसायटी असो की सहकारी कारखान्याच्या निवडणुका असो, त्यांचा एक वेगळाच दरारा असायचा. सहकारी साखर कारखान्यात संचालक असल्याकारणाने आमच्या पंचकृषीमध्ये एक कुशल वजनदार राजकारणी, सच्चा कार्यकर्ता व फलटण तालुक्यातील एक मोठा पुढारी अशी त्यांची ओळख होती. सांगण्याचा मुद्दा हा की इतक्या गडगंज श्रीमंत घराण्यात माझा जन्म झाला. असो, आजोबांना प्रेमाने आम्ही सगळे दादा म्हणायचो. ते जेमतेम 4थी पास, पण अनुभवाच्या शाळेमध्ये पदवी घेतलेल्या माणसाला लाजवतील असे आमचे दादा. दादा मला लहानपणापासूनच कायम म्हणायचे, बाळा नीट शिक्षण घे, कारण शिक्षण केवळ नोकरी मिळावी म्हणून नसते, तर 4 माणसात कसे वागावे, कसे बोलावे याचे भान शिक्षण देत असते. शिक्षण आपली किंमत वाढवते. कुठेतरी दादांना त्यांचे शिक्षण कमी होते याची खंतच ते जणू माझ्याकडून पूर्ण करून घेत असावेत असं मला वाटायचे. वय वाढले, दादांचे विचार पटू लागले. आपल्या शिक्षणाविषयी दादा दक्ष का आहेत याची उत्तरं मिळू लागली. माझे वडील आणि चुलते यांना माझ्या आजोबांनी शिक्षणाच्या सर्व सुविधा दिल्या, परंतु त्या मानाने ते पुढे शिकले नाहीत. म्हणूनच की काय, दादा माझ्या शिक्षणाविषयी अतिशय दक्ष होते. त्यांनी मला आमच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत न टाकता आमच्या तालुक्याला असणाऱ्या एका नामांकित शाळेमध्ये टाकले. पण म्हणतात ना, आडात असेल तर पोहऱ्यात येणार, अशीच काय ती माझी अवस्था. मी अभ्यासात खूप हुशारही नाही आणि खूप ढगोळाही नाही, अशी माझी मधली अवस्था. म्हणजे सोप्या भाषेत मी जेमतेम होतो. माझ्या वडिलांचे मावस भाऊ पांडुनाना आमच्याकडेच राहत होते. तेच मला शाळेमध्ये सोडायला यायचे. शाळेच्या पहिल्या दिवशी तेच मला शाळेत सोडायला आले. मी त्यांना म्हणायचो, माझे सगळे मित्र गावातच शिकतात, मला पण त्यांच्यासोबत शिकायचं आहे. इतक्या लांब फलटणला का आणले ते मला समजवायचे. गावाच्या शाळेपेक्षा ही शाळा छान आहे, इथे सगळ्या सोयीसुविधा आहेत. पण मला ते पटत नव्हते. नाना मला शाळेच्या गेटवर सोडून निघाले की मी त्यांचा हात घट्ट पकडून रडायचो, कारण तो माझा शाळेचा पहिला दिवस होता. कधी आजोबा तर बऱ्याचदा नानाच शाळेत सोडायला यायचे व न्यायला देखील यायचे. वर्षामागून वर्षे जात होती. काही दिवसांनी माझा लहान भाऊ चण्या देखील त्याच शाळेत शिकायला आला. 7वीपर्यंत तिथेच शिक्षण घेतले. सुरुवातीला मला न आवडणारी शाळा आता मात्र ती मला आवडायला लागली. दररोज शाळेत जायचे आणि शाळेतून घरी आलो की आराम करायचा. संध्याकाळी माझ्या बंगल्यापुढे असणाऱ्या तालमीमध्ये खेळायला जायचो. माझ्या आजोबांनी ती आवडीने बनवली होती, कारण त्यांना देखील कुस्त्यांचे वेड होते. माझ्या लहान चुलत्यांना देखील त्यांनी कुस्ती प्रशिक्षणासाठी सांगलीला पाठवले होते. आमचे बाळू काका आम्हाला कुस्तीतली डाव शिकवायचे, टिप्स सांगायचे. दादा नेहमी बोलायचे, कुस्तीने अभ्यास, कशात मागे नाही पडायचं गड्यांनो. माझी उंची 6 फूट 1 इंच असल्याने मी लहानपणापासूनच इतर मुलांच्या तुलनेत अगदी धिप्पाड होतो. आमच्या दादांना याचा भारी गर्व. माझ्या मित्रांना, घरातल्या सर्वांना म्हणायचे, हा पोरगा महाराष्ट्र केसरी बनवायचा आहे मला. हे ऐकून मला आणखीनच स्फुरण यायचे. मी माझ्यापेक्षा मोठ्या मुलांशी कुस्ती पकडायचो, त्यांना 4 मुंड्या चित करायचो. एकीकडे अभ्यासात उजेड, मात्र लाल मातीत मात्र म्हणजे कुस्तीत मात्र मी कस लावत होतो. मी काही वर्ष कुस्त्या केल्या, अगदी आवडीने केल्या, पण पुढे मात्र तो नाद कमी झाला. समज वाढली तसं जीवन बदलू लागलं. चला आता पुन्हा मूळ विषयाकडे येऊया. 7वी पास झालो कसाबसा आणि पुढील शिक्षणासाठी हायस्कूलला प्रवेश घेतला. तो तालुक्यातील नामांकित हायस्कूलमध्ये. कमी टक्केवारी म्हणून त्या ठिकाणी प्रवेश मिळत नव्हता, पण दादांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि माझे गुण पाहून शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला अ नाही, ब नाही, क नाही, ड नाही, ई नाही, फ नाही, अगदी ग देखील नाही, तर अगदी शेवटच्या तुकडीमध्ये प्रवेश दिला, तो म्हणजे ह तुकडीमध्ये. जसं की एखाद्या लंगड्या घोड्यावर पैसा लावावा तशी ह तुकडी मला मिळाली. या वर्गात ज्याचे नशीब बलवत्तर असेल तोच 10वी पास होऊ शकतो, असा वर्ग मला 10वीला मिळाला. त्या नामांकित शाळेतील ह तुकडी म्हणजे सर्वात गेलेला वर्ग आणि अशा वर्गामध्ये मी दाखल झालो. माझे अजिबात त्या शाळेमध्ये मन लागत नव्हते, परंतु घरचे लावत आहेत म्हणून मी शाळेमध्ये जात होतो. गावातील माझ्या मित्रांना वाटायचे, रणजित किती मोठ्या हायस्कूलमध्ये शिकतोय, पण माझं मलाच माहिती की दिव्याखाली किती अंधार आहे. हे का सांगतोय तर तुम्ही कोणत्या शाळेत शिकता, किती महागडे शिक्षण घेता याला अर्थ नाही.
तुम्ही किती मन लावून शिकता, किती मन लावून अभ्यास करता हे महत्त्वाचे असते. जसे की मी करत होतो. हसू आले नाही कोण, कारण मी कुठलीच गोष्ट मन लावून करत नव्हतो आणि म्हणूनच माझ्या जीवनामध्ये प्रचंड अशा अडचणी आल्या. त्या अडचणी आता तुम्हाला पुढे कळतीलच. माझे आजोबा माझा अभ्यास कसा सुरू आहे हे माझ्या आईला कायम विचारत असत. आमच्या दादांचा दरारा भारी. माझे वडील चुलते असो की नाना असो, त्यांच्या मोटारसायकलचा आवाज आला की सगळे चेडीत चूप. घर काय पण घराच्या भिंती देखील धीरगंभीर व्हायच्या, कारण दादांचं व्यक्तिमत्व अतिशय दरारा निर्माण करणारं होतं. आणि ते घरात आले की त्यांना पाण्याचा तांब्या नेऊन द्यायचं काम घरामध्ये मी लहान असल्याने माझ्याकडे होते. मी तांब्या घेऊन आत गेलो की दादा कपडे बदलेपर्यंत तांब्या टेबलावर ठेवून मी तिथून कधी गायब व्हायचो ते त्यांना देखील कळायचे नाही. परंतु ते कधीकधी मला बोलवायचे आणि दम देऊन विचारायचे, रणजित कसा सुरू आहे अभ्यास? उद्या मी येतोय तुझ्या शाळेत तुला सोडायला आणि आल्यावर सरांना भेटणार आहे. असे बोलताच मी तर पंक्चरच होऊन जायचो. पण दादा फक्त दम देत, का तर मी मनापासून अभ्यास करावा. शाळेतून घरी आल्यानंतर माझा आणि माझ्या लहान भावाचा माझी आईच आमचा अभ्यास घ्यायची. ती सांगायची की ती शाळेत असताना वर्गामध्ये कायम पहिली यायची आणि काय तुम्ही मुलांनो, ती आमच्या अभ्यासावर कायमच नाराज असायची. मी जरा अभ्यासात बरा होतो. माझा लहान भाऊ तर अभ्यासामध्ये एकदमच कच्चा होता. मी 9वी बऱ्यापैकी चांगल्या गुणांनी पास झालो. मी 10वीच्या वर्गात गेलो. माझ्या आजोबांनी मला 10वीचे वर्ष म्हणून खाजगी क्लासेस लावले. ज्या क्लासेसला मी जायचो त्या गाडवे मॅडम आमच्या दादांच्या परिचयाच्या होत्या. त्यांनी मॅडमला बजावून ठेवले होते, काही करा, वाटेल ते करा, वेळ पडली तर झोडा या पोराला, पण चांगल्या गुणांनी पास झाला पाहिजे, कारण का तर याला पुढे कॉम्प्युटर इंजिनियर करायचं आहे. ते मॅडमला सांगत होते. आमच्या एका मित्राचा मुलगा सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, चांगला पगार आहे. रणजितला ते शिक्षण द्यायचे आहे. मी फक्त कान देऊन ऐकत होतो. मलाही वाटत होते की झालो तर कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे, पण अभी दिल्ली दूर थी. असे सगळे मी क्लासेसला वगैरे जाऊ लागलो. मन लावून अभ्यास करू लागलो. क्लासेसच्या मॅडममुळे गणित विज्ञान विषय आवडीचे झाले. 10वीचे वर्ष म्हणून मी देखील जरा जास्त दक्ष झालो होतो आणि अभ्यास मन लावून करत होतो. तुम्ही देखील मन लावून अभ्यास केला होता ना? अगदी तसाच. मला आजही आठवतो तो दिवस की आमची 10वीची प्रथम सत्र परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये आम्हाला विज्ञान 2 हा विषय शिकवणारे शिंदे सर आम्हाला किती गुण पडलेत हे सांगत होते आणि उत्तरपत्रिका पाहायला देत होते. वर्गातील सर्वांच्या उत्तरपत्रिका दिल्या गेल्या, पण माझे नाव सरांनी घेतले नाही. मला भीती वाटू लागली. माझे नाव काय घेतले नाही? शिंदे सरांच्या हातात केवळ एकच उत्तरपत्रिका होती आणि त्यांनी सर्वात शेवटी रणजित पोकळे असे नाव घेताच मी घाबरत उठलो. पाय लटपट करत होते. मला काहीच समजत नव्हतं. शिंदे सर बोलू लागले, मी आपल्या शाळेत अ तुकडीपासून ह तुकडीपर्यंत सर्वांना विज्ञान 2 विषय शिकवतो. या विज्ञान भाग 2 या विषयात रणजितला 50 पैकी 49 गुण मिळाले आहेत. माझ्यासाठी तो या वर्गात पहिला नाही तर या आज शाळेत पहिला आल्यासारखा आहे. ह तुकडीत असून प्रचंड मेहनत घेत आहे. सरांनी केलेली ही स्तुती ऐकून माझ्या तर काळजाचे ठोकेच वाढले. मला कौतुक आवडायचे, पण ते कोण करत नव्हते, कारण का तर माझ्याकडे तसे काही विशेष असे नव्हतेच. आता मात्र ठरवले अजून नेटाने अभ्यास करून 10वीला चांगले गुण मिळवायचे. मी तासनतास अभ्यास करू लागलो. मराठी, गणित, विज्ञान हे माझे आवडीचे विषय झाले. अभ्यास करता करता माझ्या 10वीच्या परीक्षा संपल्या. परीक्षा संपल्यावर सुट्टीत दिवसभर मित्रांसोबत खेळायला जायचो. संध्याकाळी कुस्त्या व नंतर मित्रांबरोबर पुढे कोण काय शिकणार अशा सगळ्या गप्पा झोडत बसायचो. सुट्टीचा एप्रिल मे कसा गेला ते कळलेच नाही. अखेर जून महिना आला. निकालाची तारीख डिक्लेअर झाली. मी सकाळी देवाच्या पाया पडून माझी सायकल घेतली. पास तर होणार याची खात्री होती, म्हणून पेढे घेण्यासाठी आजीकडून 50 रुपये घेतले. उत्सुकता होती किती टक्के गुण मिळतील. मी अतिशय आनंदी होतो. आम्ही मित्रमंडळी वर्गात बसलो होतो. आमचे वर्गशिक्षक वर्गात आले. वर्गशिक्षकांनी रोल नंबरप्रमाणे निकाल वाटायला सुरुवात केली. मुले निकाल पाहत होती. त्यातील कोणी नापास म्हणून उदास होत होती, तर पास होणारी मुले आनंदाने खिदळत होती. एकमेकांचे हात हातात घेऊन कौतुक करत होती. माझा 29 रोल नंबर आला. मी माझा निकाल हातात घेतला. आमचे वर्गशिक्षक बोलले, पोकळे बॅड लक. मी हसलो. मला वाटले
कमी टक्के मिळाले असतील म्हणून सर असे बोलले असतील. मी हसत हसत निकाल घेतला आणि माझी टक्केवारी पाहिली. जवळजवळ मला 64% गुण मिळालेत. हे पाहून मी प्रचंड खुश झालो. मराठीमध्ये 62, गणितात तब्बल 116 गुण, विज्ञानात 100पैकी 85 गुण. असे वाटले इथेच नाचावे. पण निकाल बारकाईने पाहताच रिझल्ट सेक्शनमध्ये मी पाहिले तर फेल लिहिले होते. माझ्या डोळ्यापुढे अंधार येऊ लागला. कानात गुंग असा आवाज येऊ लागला. छाती भरून आली. काळीच प्रचंड घाबरले असावे आतून. त्याचे देखील ठोके वाढू लागले. काही क्षणांपूर्वी इतका आनंदी असणारा मी आता मात्र कोसळून पडलो. मला चक्कर येते की काय असे वाटू लागले. मी विषयनिहाय गुण पाहिले तर इंग्रजीच्या विषयामध्ये मला केवळ 19 गुण होते आणि म्हणूनच मी नापास झालो होतो. पायाखालची जमीन सरकणे काय हा वाक्प्रचार ऐकला होता, परंतु आज तो प्रत्यक्षात जगला होता. आजीकडून पेढे घ्यायला घेतलेले 50 रुपये पाहून अजूनच रडू आले. पण वर्गातील सर्व मुले, शिक्षक यांच्यासमोर माझे रडणे मी आवरले. इतक्यात मला गणित शिकवणाऱ्या PV सरांनी वर्गाबाहेर बोलावले. मला वाटले माझे गुण पाहण्यासाठी असेल कदाचित, कारण मी त्यांचा आवडता विद्यार्थी होतो. त्यांचा मुलगा देखील माझ्याच क्लासमध्ये शिकत होता. त्यांच्या मुलांपेक्षा मला गणितात जास्त गुण पडले होते. मी नापास झालो आहे हे सरांना आधीच माहिती होते. त्यांनी माझ्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि बोलले, रिचेकिंग करू पेपर, गुण वाढतील. संकटात आधार किती गरजेचा असतो ते त्यावेळेस मला कळले. मी थोडा सकारात्मक झालो आणि चला आपण आता पेपर रिचेकिंग करून घेऊ आणि आपण पास होऊ शकतो. बोर्डाकडून तर काही गडबड झाली नाही ना, अशी मनामध्ये एक आशा निर्माण झाली. पण झाले उलटेच. माझे 19चे 17 गुण रिचेकिंगमध्ये आले. हा 17 आकडा जसा माझ्या जीवनात खतरा घेऊन आलाय असे वाटू लागले. पदरी केवळ निराशा, अमाप दुःख, जे सांगायला आज शब्दही कमी पडत आहेत मित्रांनो. निकाल हातात घेतला, शाळेच्या बाहेर आलो. कुठे चाललोय, काय करतोय याचं कसलंही भान नाही. मन म्हटले कमी टक्केवारी असती तरी चालली असते, पण अरे येड्या, नापास नको व्हायला होता. चूक माझीच होती, कारण मी कायम इंग्रजी विषयाचा दुस्वास केला, रागराग केला. तो विषय मला आवडत नाही म्हणून त्याचा कधी अभ्यासच केला नाही. अगदी उद्या इंग्रजीचा पेपर, परंतु मी मात्र विज्ञान 1चा अभ्यास करत होतो, कारण तो माझा आवडीचा विषय. सांगण्याचा मुद्दा हा की आवडते म्हणून एकाच विषयाचा जास्त अभ्यास करणे किती घातक असते हे मी अनुभवले आहे. आपण देखील भविष्यामध्ये अशा चुका करू नका. मी सायकल घेतली. घराच्या दिशेने जाताना आज पहिल्यांदा घसा कोरडा पडला होता. एका हॉटेलमध्ये गेलो. घटाघटा एक ग्लासभर पाणी पिलो तरी ताण जाईना. आता घरी गेल्यावर दादांना, आई, वडील, नाना या सर्वांना काय उत्तर देऊ? मित्रांना नापास झालोय कसे सांगू? मला खूप वाईट वाटत होते, कारण आज माझ्या जीवनातील पहिली 10वीची लढाई आज मी हारलो होतो. डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रूनी एक वेगळीच पोकळी. पुढे फक्त काळा कुट्ट अंधार, असं सर्व काही. माझे घर जवळ येत होते. मनामध्ये धाकधूक वाढत चालली होती. दादांच्या समोर कसा जाऊ? मी आमच्या बंगल्यासमोर आलो. आजी पायऱ्यांवर बसली होती. मी तिच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागलो. नंतर स्वतःला सावरले. आवाज कमी केला, कारण का तर दादा घरात असतील या भीतीने. योगायोग म्हणजे त्या दिवशी दादा, पप्पा, बाळूनाना कोणीच घरात नव्हते. मी आमच्या खोलीत बेडवर जाऊन जोरजोरात रडत होतो. माझे रडणे पाहून कोणाची जवळ येण्याची हिंमत झाली नाही. माझी अडाणी आजी घरात आली आणि मला बोलली, काय रडतोयस येड्या? एकतरी विषय गेलाय. आईचा उदास चेहरा मला पाहत नव्हता. शाळेत असताना वर्गात पहिली असणारी माझी आई आणि आज तिचा मुलगा 10वी नापास झालाय, याचे तिला किती दुःख वाटत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. आता मला दादा जाम मारणार, वडील रागावणार, सगळ्या गावात आमच्या घराची माझ्यामुळे नाचक्की होणार, उलटसुलट चर्चा होणार, असे 1 ना 1000 प्रश्न माझ्या डोक्यात येत होते. डोके जड जड होत चालले होते. थोड्या वेळाने दादा, वडील, चुलते सर्व आले, पण मला कोणी रागावले नाही. नाना माझ्या जवळ आला. त्याने मला मिठीत घेतलं आणि सांगितले, ऑल इज वेल, घाबरू नको, आपण रिचेकिंगला अर्ज करू. मी येतो तुझ्यासोबत उद्या शाळेत. मला जरा धीर आला. थोड्या वेळानंतरच वडील, आजोबा, एक मंडळी घरामध्ये आली.
माझ्या मनामध्ये धाकधूक होती, माझ्यावर चिडतील की काय. परंतु त्या निकालाच्या दिवशी माझ्यावरती कोणीच चिडले नाही, कारण नंतर मला कळाले, मला माझ्या निकालाविषयी काही विचारण्या अगोदर आजीने सर्वांना बजावले होते, भैया खूप रडलाय, त्याला कोणी अजिबात रागावू नका, एक तर विषय गेला आहे, अभ्यास करून तो पास होईल. खरंच माझी आजी अडाणी होती. आजीला शिक्षणातलं काही कळत नव्हते, पण तिचे मानसशास्त्र मात्र एखाद्या मनोवैज्ञानिकाला देखील लाजवेल असे होते. खरं तर देवानेच माझ्या दुःखात भर नको म्हणून की काय, माझ्या आजीला ती सद्बुद्धी दिली असावी. असो, आता मी 10वी नापास हे लेबल घेऊन वावरत होतो. किमान ऑक्टोबरची परीक्षा होईपर्यंत तरी मी अभ्यास करणार होतो, पास होणार होतो. हे सगळं खरं, पण चुकीला माफी नाही असा माझा स्वभाव. का म्हणून मी इंग्लिशचा अभ्यास केला नाही, तर तो विषय आवडत नव्हता म्हणूनच ना. मग मी स्वतःला शिक्षा म्हणून मला न आवडणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत याच्यावर जरा विचार केला आणि त्याच गोष्टी आवडीने करायच्या असं ठरवलं. माझा लहान भाऊ कायम गुरांच्या गोट्यामध्ये आवडीने कामं करायचा. मी मात्र गायांना चारा घालणं, दूध काढणे, गाई धुणे अशी कामे करत नव्हतो. पण आता ठरवलंय, ही कामे आवडत नाहीत ना, म्हणून आता मुद्दाम करायची आणि स्वतःला त्या कामांमध्ये झोकून घेतलं. माझा सर्व मोर्चा त्या सुट्ट्यांमध्ये मी गोट्यामध्ये वळवला. का सांगतोय, तर आपली चूक मी मान्य करायला शिकलो तरच आपली प्रगती होते. इंग्लिश विषयासाठी क्लास लावले, क्लासवरून घरी आलो की अभ्यासने अभ्यास असं सर्व चित्र सुरू झालं आणि त्यानंतर मिळालेल्या वेळामध्ये मित्रांमध्ये न जाता गोट्यामध्ये रमू लागलो. आता मला 10वीमध्ये काहीही करून पास व्हायचं होतं. ऑक्टोबरची परीक्षा झाली आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, 44 गुण मिळवून मी इंग्रजी विषय पास झालो आणि एकदाचा मी 10वीची परीक्षा पास झालो. मला मिळालेली टक्केवारी देखील चांगली होती. आता मी अभ्यासाच्या राईट ट्रॅकवरती होतो. इंग्रजीत नापास हा घाव माझ्यावर मी लागला होता. म्हणूनच मी ठरवले की आता आर्टला न जाता चॅलेंज स्वीकारायचे आणि 11वी सायन्सला प्रवेश घ्यायचा. विज्ञान शाखेत प्रवेश घेत असताना मी 10वीला नापास झाल्यामुळे प्रवेशाच्या वेळी अनेक अडचणी येत होत्या. आमच्या दादांनी थोडे प्रयत्न केले आणि मला एका कॉलेजमध्ये 11वी विज्ञानमध्ये प्रवेश मिळाला. मी 11वीच्या वर्गामध्ये जाऊ लागलो. वर्गातील मुलांचे गुण विचारले तर प्रत्येक मुलगा 70% जास्त गुण. कारण का, तर त्या बेसला 80-20 म्हणजेच 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची तोंडी परीक्षा. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरमसाठ टक्केवारी मिळाली होती. 11वीच्या वर्गात सगळे घोडे आहेत आणि त्या घोड्यांमध्ये मी एकटाच गाढव आहे असे माझ्या मनाला वाटू लागले. पण मी हार मानली नाही. मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. 10वीला जी चूक झाली ती चूक आता होऊ द्यायची नाही म्हणून सर्व विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मन लावून सर्व विषयांचा अभ्यास केला आणि मला सांगावेसे वाटते की जी मुले 10वीला 80-85% गुणांनी पास झाली होती, ती मुले 11वीला 55 ते 60% आली. मी मात्र 65% 11वी सायन्स उत्तीर्ण झालो होतो. आता मी एव्हरेस्ट शिखरसुद्धा चढेल एवढा आत्मविश्वास माझ्यात आला होता. आता 12वीचे वर्ष सुरू झाले. 11वीला मला चांगले गुण मिळाले. या आविर्भावात मी अर्ध्या अळकुंडाने परत पिवळा होऊ लागलो असा काहीसा प्रकार 12वीमध्ये झाला. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले नाही. कॉलेजला जाणे, लेक्चर बंक करणे असे प्रकार मी गुपचूप करू लागलो. कारण का, तर माझ्यासोबत आमच्या गावातील एकही विद्यार्थी माझ्या कॉलेजला शिकत नव्हता. कधी कधी 3 वाजता घरी आल्यानंतर दादा विचारायचे, आज लवकर घरी कसा काय. केवळ याच प्रश्नाला उत्तर द्यायला लागू नये म्हणून मी माझी ही घाणेरडी सवय बंद केली. आजोबा चौकशी करतात, त्यांना कुठून कळाले की मी लेक्चर बंक करतो तर माझी काही खैर नाही. या भीतीने मी हा उद्योग पुढे सोडून दिला आणि नियमित कॉलेज करू लागलो. आणि त्यानंतर काही दिवसांनीच, म्हणजे साधारण 15-20 दिवसांनीच आमच्या दादांचे अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मी 57% मिळवून 12वीची परीक्षा पास झालो. कमी टक्के मिळाल्याने माझे जे स्वप्न होते कॉम्प्युटर इंजिनियर बनण्याचे, ते पूर्ण होईल की नाही ते समजत नव्हते. त्यावेळी मला सतत दादांची आठवण येत होती. आज दादा असते तर मला अमुक कॉलेजमध्ये त्यांच्या शिफारसीने सहज प्रवेश मिळाला असता. पण असं म्हणतात ना, नियती देखील एखाद्याची परीक्षा पाहत असते आणि माझी तर कित्येकदा पाहिली. पण मी हार मानली नाही. आणि मित्रांनो, तुम्ही देखील कधी हार मानू नका. आमच्या गावापासून 25 ते 30 किलोमीटर असणाऱ्या
माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या यादीत नाही पण दुसऱ्या यादीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरच्या डिप्लोमासाठी मला प्रवेश मिळाला. असं म्हणतात ना, दूध पिल्यावर ताक पण फुंकून पितात. अगदी त्याचप्रमाणे माझी अवस्था झाली. 10वीत एक झटका बसला, 12वीत टक्केवारी कमी म्हणून दुसरा झटका बसला. कारण प्रवेशाच्या वेळी अनेक अडचणी आल्या, त्या महाभयंकर होत्या. आता मात्र मी ठरवले होते, जे करायचे ते मनापासून करायचे आणि सुरुवातीपासूनच डिप्लोमाला असताना मन लावून अभ्यासाला सुरुवात केली. डिप्लोमाला गेल्यानंतर माझा वीक पॉईंट इंग्रजी, यावर मात मिळवण्यासाठी मी आता इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न केला. सर्वांशी मी इंग्रजीमध्ये संभाषण करायचो, परंतु माझं ते मोडकं तोडकं इंग्रजी संभाषण ऐकून माझे मित्र माझे टर उडवू लागले. लेकिन रन छोडे व रणजीत कहा. रन म्हणजे लढाईचं मैदान आणि मी हार मानणारापैकी नव्हतो. मी माझे प्रयत्न सोडले नाहीत आणि मला आजही तो दिवस आठवतो की डिप्लोमाला असताना एका विषयाचा सेमिनार अस्खलित इंग्रजीमध्ये मी दिला आणि माझं ते प्रेझेंटेशन आणि आत्मविश्वास बघून आमच्या कॉलेजचे जे HOD म्हणजे जे प्रमुख होते ते देखील उभे राहून टाळ्या वाजवू लागले. त्यांनी माझे सर्वांसमोर खूप कौतुक केले. स्तुतिप्रिय माझ्यासाठी तो जीवनातील सर्वात आनंददायी क्षण होता. मी चांगल्या गुणांनी डिप्लोमा पास झालो. त्यानंतर डिग्री देखील त्याच ठिकाणी कंप्लीट केली आणि ते पण अगदी मन लावून. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आता काय करायचं, मित्रांशी चर्चा केल्यावर मित्रांनी सुचवले, CDACमध्ये 6 महिन्यांचा गव्हर्नमेंट डिप्लोमा आपण करूया, लवकरात लवकर नोकरी मिळेल. म्हणून मी देखील CDACचा कोर्स करण्यासाठी एंट्रन्स दिली आणि एंट्रन्स दिल्यानंतर मुंबई येथील कांदिवली या ठिकाणी एका महाविद्यालयामध्ये मला प्रवेश मिळाला. CDACमध्ये मी मन लावून अभ्यास केल्यामुळे गुण देखील छान मिळाले. आता प्रश्न सुरू झाला तो नोकरीसाठी ॲप्लाय करण्याचा. बऱ्याच कंपन्यांची ॲडव्हर्टाईजमेंट यायची, मुलाखती व्हायच्या, पण त्या ठिकाणी एकच अट असायची, ज्या विद्यार्थ्यांना 10वी 12वी आणि डिप्लोमा या तिन्ही परीक्षांना 60% वर गुण असतील त्याच विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जायचे. मला 10वीला चांगले गुण होते, डिप्लोमाला देखील चांगले गुण होते, पण 12वीला मात्र 57% गुण असल्यामुळे मला मात्र इंटरव्ह्यूसाठी देखील बोलावले जायचे नाही. मी त्यासाठी साधा पात्रही झालो नाही. नियती माझ्या वारंवार परीक्षा घेत होती, पण मी हार मानत नव्हतो. तुम्ही देखील हार मानू नका. आणि हो, शिक्षण घेत असताना शेवटच्या क्षणापर्यंत गंभीर राहा, नाहीतर माझ्यासारखी अवस्था व्हायची. नोकरीच्या शोधात असताना एका कंपनीने सिलेक्शन करताना डिप्लोमा आणि 10वी 12वीचे गुण न पाहता CDACला जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले आणि माझ्यासाठी तो टर्निंग पॉईंट ठरला. कारण CDACच्या परीक्षेमध्ये मला चांगले गुण मिळाले होते. मुंबई येथील जुहू या ठिकाणी मी मुलाखत देण्यासाठी गेलो. 2 व्यक्ती माझ्या मुलाखत घेत होत्या. त्यातील एक व्यक्ती माझं टेक्निकल नॉलेज पाहत होती आणि त्यांच्या जोडीला एक HR होते, ते देखील इतर प्रश्न विचारत होते. विद्यार्थी मित्रांनो, आजही मला सांगायला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी माझी जवळजवळ 1.5 तास इंटरव्ह्यू सुरू होती. मुलाखतीनंतर बाहेर आल्यानंतर इतर सर्व कॅन्डिडेट माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. मन आतून कुठेतरी म्हणत होते, रणजित कुछ तो है तेरे पास, आणि माझं जवळजवळ सिलेक्शन होणार असं सर्व मन सांगत होतं. मित्रांना देखील मी त्या इंटरव्ह्यूमध्ये काय विचारले याविषयी चर्चा करत होतो आणि 2-3 दिवसानंतर माझा मित्र रोशनचा फोन आला की तू दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तुझे सिलेक्शन झाले आहे. माझा आनंद आज मात्र गगनामध्ये मावत नव्हता. काय करावे ते कळत नव्हते, कारण इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यापेक्षा आज मला नोकरी लागणार याचा आनंद काही औरच होता. आणि त्या दिवशी मी मात्र खूप खुश होतो. परंतु हा माझ्या जीवनातील कॉम्प्युटर इंजिनियर आणि त्यानंतर नोकरी झालेला क्षण बघायला आमचे दादा नव्हते. एवढीच खंत. मी कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून मुंबईपासून माझी नोकरीची सुरुवात करणार अशी स्वप्ने रंगवत असताना मी जरा मला आलेला मेल नीट पाहिला आणि त्यात माझं लोकेशन पाहिलं तर माझी निवड ही मुंबईसाठी न होता दिल्लीमध्येच असणाऱ्या नोएडा या ठिकाणी झालेले आहे. हे पाहून थोडं मन नाराज झालं, कारण आधीच मला घरापासून दूर राहायला आवडत नव्हते आणि आता इथून देखील 1000 किलोमीटर लांब जायचे, यामुळे थोडी चिंता वाटू लागली. पण मला नोकरी मिळालेली आहे आणि मला संधीचं सोनं करायचं आहे, म्हणून मी ते चॅलेंज स्वीकारलं. मी घरापासून अजून लांब जातोय म्हणून घरची लोक देखील नाराज होती.
परंतु मला नोकरी लागली याचा त्यांना देखील आनंद होता, कारण त्यांनी माझा संघर्ष पाहिला होता. मी मुंबईमधून रेल्वे पकडली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश अशी राज्ये ओलांडत शेवटी दिल्लीला गेलो आणि तिथे गेल्यानंतर नोएडा या ठिकाणी माझ्या नोकरीचा श्रीगणेशा केला. नोकरीवरती जॉईन झालो, परंतु त्या ठिकाणी मराठी माणसे नसल्यामुळे मन रमत नव्हते. तरी मी 1.5-2 वर्ष कसे तरी रमत-गमत काम केले आणि पुढे मात्र मी तिथे माझे मन लागत नाही म्हणून पुण्यामध्ये असणाऱ्या अनेक कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले. त्यापैकी 1 नाही 2 नाही तब्बल 5 कंपन्यांचे ऑफर लेटर मला आले. बघा मित्रांनो, नॉलेज असेल तर संधी येतात, फक्त आपण हार मानायची नसते. माझे टेक्निकल नॉलेज बघून म्हणजेच मी नोएडासारख्या ठिकाणी काम केलेलं आहे, ही माझी जमेची बाजू बनली. अर्थात जीवनामध्ये एखादं संकट येतं, ते संकट देखील संधी घेऊन येतं, हेच मला यामागे सांगायचं आहे. बघा मित्रांनो, मी 10वीला नापास झालो नसतो तर आज मी कॉम्प्युटर इंजिनियर झालो नसतो. तुम्ही देखील संकटांना घाबरू नका, संकटांना संधी माना, संकटावर स्वार व्हा. मी 5 कंपन्यांपैकी इन्फोसिस या कंपनीची निवड केली. कारण का तर मला माळेगावचा तो दिवस आठवतो ज्यावेळी मी डिप्लोमा करत होतो. आमच्या कॉलेजच्या गेटवर आमचे सिनियर इन्फोसिसमध्ये नोकरी लागणं म्हणजे भाग्याचं असं बोलत होते. त्याच कंपनीचे ऑफर लेटर मला मिळाले होते. यासाठी स्वाभिमानाची बाब माझ्यासाठी कोणतीच नव्हती. आज मी पोकळे दादांचा नातू, ही माझी सुरुवातीची ओळख. यापेक्षा एक 10वी फेल ते इंजिनियर अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. हा सगळा माझा प्रवास अतिशय छान होता, काही ठिकाणी खडतर होता. एक नापास मुलगा पण आज प्रयत्नांच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे. महिन्याला 2 लाखाचा पगार घेत आहे. पगार सांगण्याचा मुद्दा म्हणजे माझा मोठेपणा बिलकुल नाही, तर तुम्ही देखील असे यश मिळवू शकता. 10x10च्या खोलीतून, गरिबी आणि दारिद्र्यातून तुमच्या परिवाराला शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर काढू शकता. माझ्या वाणीला विराम देताना एकच सांगेन, मित्रांनो, स्वप्न नेहमी मोठी बघायला शिका. मनाला कायम प्रश्न विचारा, वेळेचं नियोजन करा. कुठे जायचे आणि का जायचे हे ठरवून घ्या. अर्धा ग्लास रिकामा आहे असे नकारात्मकतेने न पाहता अर्धा ग्लास भरलेला आहे ही सकारात्मकता कायम जीवनामध्ये ठेवा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताणतणाव, असंख्य अडचणी असतात, हे विसरू नका. माझा जो प्रवास तुम्ही आज जाणून घेतला त्यातून समजले असेल की मला देखील कितीतरी अडचणी आल्या, पण मी हार मानली नाही. तुम्ही देखील हार मानू नका. शेवटी एकच म्हणेन, माझा हा संघर्षमय प्रवास प्रशांत सर सर्वांपर्यंत एका वेगळ्या उद्देशाने पोचवत आहेत. तो उद्देश सफल व्हावा आणि त्यांच्यापुढे असलेले 10x10च्या खोलीत राहणारे, झोपडीत चाळीत राहणारे त्यांचे गरीब विद्यार्थी अगदी करोडोंच्या टॉवरमध्ये जाऊन त्यांच्या आईवडिलांची, गुरुजनांची स्वप्ने पूर्ण करावीत, आपल्या देशाचं नाव रोशन करावीत. ही सदिच्छा. पैशाबरोबर भारत देशाचे आदर्श नागरिक देखील बना. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर अशा पद्धतीने आज आपण रणजितचा प्रेरणादायी प्रवास की जो मी वर्णन केला, तो प्रवास ऐकल्यानंतर खरोखरच माझ्या देखील मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की रणजित जर हे करू शकतो तर माझे विद्यार्थी देखील हे करू शकतात. एक 10वी नापास विद्यार्थी मात्र आज कॉम्प्युटर इंजिनियर, आणि तो देखील एका नामांकित कंपनीमध्ये. घरची गडगंज श्रीमंती, पण मला माझं अस्तित्व हवं आहे, मला माझी वेगळी ओळख हवे, यासाठी झटणारा माझा मित्र रणजित. आज त्याचा संघर्षमय प्रवास पाहिल्यानंतर, खरे तर एक राजकारणी घरात जन्माला आल्यानंतर पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यासारख्या निवडणुकांमध्ये स्वतः उमेदवार म्हणून उभं राहणं किंवा आपल्या वडिलांचा उजवा हात म्हणून प्रचार करणे त्याने करायला हवे होते, पण तसे न करता त्याने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. आज आपण पाहतो आपल्या भारतीय राजकारणात घराणेशाही दिसत आहे, पण याला अपवाद हा रणजित आहे. रणजितच्या जीवनातील 10वीच्या निकालाचा प्रसंग खरोखरच अंगावर शहारे आणणारा होता. या प्रसंगाने माझ्या देखील डोळ्यात पाणी आले. रणजितच्या या संघर्षमय प्रवासातून केवळ माझ्याच विद्यार्थ्यांना नाही तर जगभरातील जे जे संघर्षाला घाबरतात त्या सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आईवडिलांचे, आपल्या गावाचे, आपल्या तालुक्याचे, आपल्या राज्याचे आणि शेवटी आपल्या देशाचे नाव मोठे करावे, एवढीच माफक अपेक्षा
यापुढे देखील अशाच प्रेरणादायी व्यक्ती आणि त्यांचे जीवनानुभव मी आपल्याला सांगणार आहे. आमची ही माहिती आपल्याला कशी वाटली ती इतरांना देखील शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि आपल्या या ज्ञानयोगी चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे जर असं काही वेगळं असेल तर ते आम्ही इतरांपर्यंत पोहोचू, त्यासाठी आम्हाला कमेंट करा, आमच्याशी संपर्क करा. आमचा चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.